जादूचे पैसे उसाचा रस वाला. बिलासपूर नावाच्या गावात राहुल आणि पंकज नावाचे 2 उसाचे रस विकणारे राहत होते. राहुल खूपच कंजूस होता. तो उसाच्या रसामध्ये पाणी मिसळवून विकायचा, तर पंकज शुद्ध आणि स्वच्छ उसाचा रस विकायचा. हे बघून राहुल, अरे पंकज, शुद्ध आणि स्वच्छ उसाचा रस विकलास तर तुला फायदा काय होणार? मला बघ, मी पाणी टाकून रस विकत आहो. तुझ्यापेक्षा मी जास्त पैसे कमवतो. अरे भाऊ, मी तर धंदा असाच करणार. काही लोक राहतात असे. तू पण माझ्यासारखाच रस विक. लोकांना काही दिवसातच रसामध्ये फरक जाणवणार. मग नंतर तर तोटाच होणार ना, लक्षात ठेव. अरे धंद्यामध्ये एवढी तर हेराफेरी करावीच लागते. तेव्हाच तर आपण समोर जाणार आणि खूप पैसे कमविणार. तो पाणी मिसळवलेलाच उसाचा रस विकत होता. काही दिवसात राहुलचा धंदा कमी झाला. गावकरी पंकजकडे येऊ लागले. हे बघून राहुल, अरे हा तर समोरच जात आहे. माझा धंदा ठप्प झालाय. आता असे गप्प राहून चालणार नाही. धंद्याला पुढे वाढवायचं असेल तर स्वतःच्या ब्रँडला प्रमोट करावे लागेल. असा तो विचार करतो. एका व्यापार प्रमोटरला घेऊन आला आणि त्याला, हे बघ, माझा ब्रँड एकदम प्रसिद्ध झाला पाहिजे. आता तू काय करतोस हे मला माहिती नाही. सुंदर मुलींना ठेवून ऍड बनव, ज्यामुळे विक्री वाढेल. किंवा 1 ग्लास उसाचा रस पिल्यास खाली 1 रुपयाचे कॉइन मिळेल असा प्रचार कर. किंवा 1 ग्लास उसाचा रस प्या आणि 100 आजारापासून मुक्त व्हा अशी तरी जाहिरात कर. ते सर्व ठीक आहे राहुलजी, पण पहिल्यांदा हे सांगा की या उसाच्या रसाची काय विशेषता आहे? याला कसे प्रमोट करायचे आहे? अरे सर, यात काय विशेषता आहे? आता विशेषता शोधत बसलो तर नफा पण लॉटरीच्या तिकिटाप्रमाणे शोधत राहावे लागणार. म्हणून अर्धा रस आणि अर्धे पाणी हीच विशेषता आहे. अच्छा, असं आहे तर तुझा ब्रँड बाजारात जास्त दिवस टिकणार नाही. लवकरच कोलॅप्स होणार. माझे ऐकणार तर रसाची क्वालिटी वाढवा. हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. ठीक आहे, आता तू आपला उपदेश बंद कर आणि ज्या कामासाठी बोलवले आहे ते कर. मला माझ्या प्रतिस्पर्धीला हरताना बघायचे आहे. यासाठी तू रसाची क्वालिटी वाढव किंवा त्याला या धंद्यातून बाहेर काढ. हेच 2 पर्याय आहेत तुझ्याजवळ. याशिवाय मी तुला काहीच सांगू शकणार नाही. मी तर पहिला पर्याय निवडणार. आता तुझी मर्जी. मी तर दुसरा पर्याय निवडणार. या गावातून पंकजला जर बाहेर काढले तर माझ्या एकटाचा धंदा होणार. गावकरी मग माझ्याकडेच येणार. रात्रीच्या वेळी काही लोकांना बोलवून पंकजच्या उसाच्या रसाच्या मशीनला गायब केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंकजला ठेला दिसला नाही तेव्हा तो, अरे हे काय झाले? माझी मशीन कुठे गेली? राहुल, माझी मशीन दिसत नाहीये. तुला कुठे दिसली का? अरे मशीन अशी कशी गायब झाली? मला वाटते ती चोरीला गेली असावी. अरे मग मी आता माझा धंदा कसा करणार? काय विकणार आणि कसे जगणार? अरे पंकज भाऊ, अडचण म्हणून नगरपालिकेवाल्याने तर नाही उचलली ना तुझी मशीन. नाहीतर तुझ्या रसाचा एवढा गोडवा झाला असेल की मुंग्यांनी रसासोबत मशीनलाही खाऊन टाकले. शोधत बस आता मशीनला. असे म्हणून त्याच्यावर हसू लागला. बिचारा पंकज उदास होऊन घरी आला. अरे आपल्या उसाची मशीन गायब झाली आहे. कुणीतरी उचलून घेऊन गेले तिला. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे, पण पोलिसांवर विश्वास नाही आहे की ते मशीन ते शोधू शकणार. तुझ्याकडे काही पैसे आहेत का नवीन मशीन घेण्यासाठी? तेव्हा पंकजची बायको गंगाने सगळे घर पालथून घातले. तेव्हा तिला जुन्या 500 रुपयाच्या नोटा मिळाल्या. ते आपल्या नवऱ्याला दाखविताना, ओहो, ह्या जुन्या 500 रुपयाच्या नोटा आहेत. यांना तर आपण विसरूनच गेलो होतो. जवळपास 1 लाख रुपये आहेत हे. पण आता यांना बदलविणे अशक्य आहे. आता काय करायचे? या नोटा आता काहीच कामाच्या नाहीत. फक्त मुलांच्या खेळण्याच्या कामी येणार. एक काम कर, यांना फाडून आपल्या उसाच्या शेतात खत म्हणून टाकून दे. तेव्हा गंगाने असेच केले. गंगाने त्या नोटांना खत म्हणून आपल्या शेतात फेकल्या. अरे, हे काय करायला लावत आहेत हे मला? मशीन गायब झाली त्यामुळे यांचे मानसिक संतुलन बिघडले वाटते. हे घेऊन जा. या पैशांनी नवीन मशीन घेऊन या. पंकजने नवीन मशीन खरेदी केली आणि आपल्या शेतात पिकणाऱ्या उसाचा रस काढू लागला. तेव्हा रसाच्या ऐवजी नवीन नोटा निघू लागल्या आणि नंतर रस निघू लागला. हे बघून तो आनंदाने नाचू लागला. पंकज,
गंगा गंगा इकडे ये, बघ उसामधून पैसे निघत आहेत. गंगा येऊन पैशांना बघून ती पण खूप आनंदित झाली. अहो, आता हे पैसे आपले झाले ना? नाही नाही, जो कोणी उसाचा रस प्यायला येणार त्यांना मी हे बक्षीस म्हणून देणार आणि मग उर्वरित पैसे आपण ठेवूया. तो असे म्हणून त्याप्रमाणे वागू लागला. हे ऐकून आणि बघून लोक त्याच्याकडे येऊ लागले. यामुळे पंकजचा व्यापार जोराने सुरू झाला. लोक त्याच्या दुकानासमोर लाईन लावून उभे राहू लागले. अरे, याच्या उसाच्या रसाची एवढी मागणी? लोक तर अशी गर्दी करू लागलेत की जणू कोणता पिक्चर बघायला आलेत. असे विचार करून त्याच्या दुकानात गेला. तेव्हा त्याने पाहिले की मशीन मध्ये उसाला टाकले की अगोदर पैसे निघत आहेत. हे बघून पंकजला, अरे पंकज, ही मशीन तर अजीब आहे. यामधून पैसे कसे निघत आहेत? मला पण सांग अशीच मशीन, मी पण विकत घेतो. तेव्हा पंकज राहुलला सांगतो की त्याने मशीन कुठून घेतली. राहुल पण आपली पुराणी मशीन विकून नवीन मशीन घेऊन आला. मग असा प्रचार केला की या पैशाच्या वर्षाव करणाऱ्या उसाचा रस प्यायला या. 2000 रुपये निघणार. उसाचा रस प्या आणि अर्धे पैसे तुमचे आणि अर्धे माझे. आता पंकजचा धंदा बंद होणार. या धंद्याचा मी आणि फक्त मीच राजा. असे विचार करून मशीन मध्ये ऊस टाकून रस काढू लागला. पण त्यामधून पैसे तर सोडा, रस पण निघत नव्हता. लोक राहुलवर हसून, अरे राहुल, आम्हाला मूर्ख बनवत आहेस का तू? असे म्हणून त्याला मारू लागले. तो धावत धावत पंकजकडे आला. पंकज, अरे पंकज, हे लोक मला मारून टाकणार, कृपया मला वाचव. तेव्हा पंकजने राहुलला वाचवले. अरे मित्रा, मला क्षमा कर. मीच तुझी मशीन चोरली होती, म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली. पंकजने राहुलला माफ केले.